जय शिवराय मित्रांनो. मी आता माझ्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही बघत असाल की काही जुन्या पोस्ट्स आहेत ज्यामध्ये शेअर मार्केटचे पोस्ट्स आहेत, त्यानंतर बॉडीचे पोस्ट्स आहेत. काय होतं, आपण मिडल क्लास किंवा गरीब घरातली मुलं आहोत. ज्यावेळेस मी पण आता कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गाव आहे, तिथे राहतो मी. मी एक स्वप्न बघून पुण्यामध्ये गेलो. मी मार्ग निवडला की मला फिटनेसच्या क्षेत्रात करिअर करायचं आहे. मी IFSIला ॲडमिशन घेतलं, पण काही कारणामुळे माझं सर्टिफिकेशन पूर्ण नाही झालं. पण 2017मध्ये मी पहिली बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन खेळलो नॅचरली, फक्त अनुभवासाठी. मी काही फोटोज आणि काही पोस्ट्स मी सुरुवातीला लावतो व्हिडिओच्या. तर ह्या गोष्टी झाल्यानंतर काय होतं, आपण मिडल क्लास फॅमिलीतून येतो. मग आपण ठरवतो की नाही, मला माझं ड्रीम कंप्लीट करायचं आहे, मला पैसे कमवायचे आहेत, मला माझ्या घरातल्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. मग आपण बिझनेस किंवा जॉबच्या ह्याच्यात बाहेर पडतो. पण मी पण तसंच काहीतरी केलं की मी फिटनेसमध्ये करिअर करत करत मी काही मित्रांच्या सोबतीला जाऊन मी शेअर मार्केट हा ऑप्शन निवडला. पण शेअर मार्केट हा जुगार नाही आहे, हा एक बिझनेस आहे. पण तो जर तुम्हाला पूर्ण नॉलेज असेल आणि तो केला तर तो तुम्हाला एक सक्सेसफुल पर्सन बनवतो. पण जर तुम्हाला अभ्यास नसेल तर तुम्हाला तो अडचणीत आणू शकतो. आणि माझ्यासोबत तेच घडलं. मी काही अनुभव नव्हता, मित्रांच्या नादाला लागून मी तो पर्याय निवडला. घरची परिस्थिती गरिबीची होती. मी इकडून तिकडून पैसे गोळा केले आणि शेअर मार्केटला लावले. जवळजवळ 12 ते 15 लाख रुपयाचा लॉस माझा झाला. मी डिप्रेशनमध्ये गेलो. माझ्या बॉडीची वाट लागली. इन्कम सोर्स काय नव्हता. पण मी इलेक्ट्रिशियन हा एक कोर्स केलेला. तर मी ह्या सगळ्या गोष्टी जीव देणं हा पर्याय नाही समजला. आईचा चेहरा, फॅमिली, ह्या सगळ्यांच्या गोष्टींचा विचार करून मी एक मार्ग निवडला की बाबा जाऊ दे, वेळ गेले, ठीक आहे, 30 वर्षात आपण सेट नाही झालो, पण आपण इथून पूर्ण आपलं करिअर करू शकतो. आणि आपला जो अनुभव आहे तो तुमच्यासोबत शेअर करून मी जे काही आता समाजात मुलं घाई गडबड करून 30 वर्षात सेट व्हायचं आहे, ह्या गोष्टींमुळं मार्ग भटकतो त्यांचा, तर त्यांना माझ्याकडून अनुभव मिळेल की बाबा लाईफ काय असते, काय करावं लागेल, ह्या गोष्टी आहेत. तर मी आता माझे जे अनुभव आहेत किंवा ब्लॉगिंग न करता एक व्हिडिओ मी शेअर करत जाईल. माझे ट्रान्सफॉर्मेशन असू दे किंवा बिझनेस असू दे.